सध्या बाजारात सर्वच खाद्यपदार्थांच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना महागाईचा फटका बसलाय। नवी मुंबई बाजारात खाद्यतेलाच्या दरात दुपटीने वाढ झाली। 60 ते 150 रुपयांपर्यंत तेलाच्या किमती वाढल्यानं ग्राहकांना देखील घाम फुटलाय। किंमत ऐकून अनेक ग्राहक पाठ फिरवत असल्यानं व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होतोय। आणखी काही दिवस तेलाचे दर वाढणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। तेलाचे भाव 4 दिवस झाला भयंकर वाढलेले आहे आणि भावात कमीत कमी 60 ते 150 पर्यंत भाव वाढ झालेली आहे। काही कल्पना नाही, कुणी काय व्यापारी होलसेल वाला पण काय कारण देत नाही। अलग इफेक्ट होते, ग्राहक नाराज होतात। म्हणजे आम्ही 15 दिवस आधी हे भाव घेऊन गेले ना आता एवढा भाव का, म्हणून गिराक नाराज होऊन येतात। धंद्यावर आमच्या बिझनेसवर गिराक नाराज झाला की आमच्या बिझनेसवर परिणाम येतो ना। तेल सगळे सनफ्लावर आहे, पामोलिन रिफाइंड आहे, राईस ब्रँड तेल आहे, राईचा तेल आहे, कॉटन सीड रिफाइंड आहे, सगळ्यावर 60 ते 150 पर्यंत भाव वाढ झालेली आहे।